हे भगवद्गीता पण आणायची होती। ॲक्च्युली माझ्याकडे मराठी व्हर्जनमध्ये आहे, तर ही छोटीशी मी घेतली हिंदी व्हर्जनमधली। चला तर गाईज आता निघतोय। आलो होतो देवघरात आपल्या, नमस्कार करतो म्हटलं जाताना एकदा आणि मंगलमूर्ती चला। सो गाईज बघा जेवण तर एक नंबर क्वालिटी आहे आणि पोलीस भरती मी करत होतो, त्याच्या एक्झामला ते यावं लागत होतं, परत MPSC करत होतो, त्याच्या आम्ही लवकर निघलो आणि लवकर पोहोचवले। कार्यक्रम आहे, अरे तुम्हाला सांगायचं विसरलं। तर गाईज बघा आज सकाळ सकाळी राधाकृष्ण गीता मंदिरला व्हिजिट केलो आणि 2 बुक्स घेतलेले आहेत, ते तुम्हाला घरी जाऊन दाखवतो मी कोणते बुक्स घेतलेले आहेत। सकाळ सकाळी खूप प्रसन्न वाटते गाईज, असं मंदिरात दर्शन मिळालं नाही छान वाटते, म्हणजे मन प्रसन्न होऊन जातं। गाईज व्हेरी गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। गाईज सकाळ सकाळी ब्लॉग स्टार्ट करायलाच झालं नाही, कारण की पटकन आवरलो आणि गेलो मंदिरात, कारण की मला मंदिरात जायची इच्छा होती आज खूप, आणि त्यामुळे मम्मीला म्हटलं की चाललोय मंदिरात आणि जाऊन येतो पटकन। आणि तिथून येताना मी 2 बुक्स घेऊन आले, चला तुम्हाला दाखवतो कोणते बुक आहेत ते। तर तिथं मला हे 2 पुस्तकं भेटले, हे भगवद्गीता पण आणायची होती। ॲक्च्युली माझ्याकडे मराठी व्हर्जनमध्ये आहे, तर ही छोटीशी मी घेतली हिंदी व्हर्जनमधली। आणि हे बघा मनुष्य जीवनाचे उद्देश, हे घेतले गाडीत जाता जाता वाचायला। आणि हे बघा व्हाईट टोन पावडर। बघा इकडं आतमध्ये मम्मी त्यांची बघा आता काय तयारी चालू आहे, सगळी पॅकिंग करायला लागलोय, कारण की आम्ही कुठं तर जाणार आहोत। तुम्हाला थोडं वेट करावं लागणार त्यासाठी, कारण की सरप्राईज आहे तुमच्या सर्वांसाठी। खरं तर गाईज सगळ्यात महत्त्वाचं ती गोष्ट आमच्या मेहनतमुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं सपोर्टमुळं शक्य झालेलं आहे, आणि ती कुठली गोष्ट आहे आणि ते सरप्राईज असणार आहे ॲक्च्युली, आणि ते तुम्हाला उद्या समजणार आहे काय आहे आणि कुठं चाललं आहे। आम्ही सगळेजण जाणार आहे, पूर्ण फॅमिली। इकडं बघा सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे, हां, आणि फक्त बाबा तेवढे नाही येणार, कारण की इकडं फार्म हाऊसवर काम चालू आहे ना, त्यामुळं त्यांना काय येता येणार नाही। हां ते विचारूच नका, बघा आम्ही आणायला। हां काय दाखवायचं आहे? मिक्की माऊ दाखवायचं आहे बघा गाईज, मिक्की आहे मिक्की माऊ ते दाखवायचं आहे विहानला। बघा इकडे खेळायला लागलाय बघा। बघा आता सगळी तयार झाले, दिवसभर एवढं तयारीच्या मागं लागलोय ना, तर ब्लॉग शूट करायचाच झाला नाही, आणि आता सगळ्यांची तयार झाली आणि आता आम्ही निघतोय कुठंतरी स्पेशल ठिकाणी, आणि तुम्हाला ते तिथे गेल्यावर समजणार आहे कुठं चाललो आम्ही। आणि प्रतीक पण आलाय बघा, प्रतीक पण असणार आहे आज आमच्यासोबत। तर चला 2 दिवसाची जर्नी असणार आहे आणि तुम्हाला लवकरच समजणार, सरप्राईज आहे। इकडे बघा दीदी पण रेडी झाल्या आणि सगळेजण आवरून आता गाडीची वाट बघायला लागली। मम्मीचं काय चालू आहे बघा, गाडी आल्यावर आपलं पूजा करायचं सामान घ्यायची तयारी चालू आहे। आता नारळ वगैरे आणलाय, गाडी आली की मग नारळ फोडायचं आणि निघायचं। आहेत घरीच, तर पप्पा घरीच थांबणार आहेत, कारण की आपलं फार्म हाऊसचं काम चालू आहे तुम्हाला माहीतच आहे ना, तर पप्पा त्यासाठी काही येणार नाहीत, पप्पा घरीच थांबणार आहेत। तर बघा प्रतीक पण आहे, चला तर काय जाता निघतोय। आलो होतो देवघरात आपल्या, नमस्कार करतो म्हटलं जाताना एकदा, आणि हे बघा हळदी कुंकू घेऊन चाललोय। गाडी आल्या, गाडीची आता पूजा करायची आणि निघायचं, चला पटकन। सो गाईज बघा आता गाडी पण आलेली आहे, सगळी पूजा वगैरे झाली, पप्पांनी पूजा केली आणि आता आम्ही सगळेजण निघतोय, चला। मंगलमूर्ती चला। बघा आता आम्ही थांबलोय साताऱ्यामध्ये, हायवेलाच आहे, आणि हॉटेल पंचामृतमध्ये आम्ही आता जेवण करणार आहे आणि मग निघणार आहोत, कारण की घरून जेवलो नाही, पटकन लवकर निघायचं होतं, त्यामुळे आम्ही थांबलोय हॉटेल पंचामृत इथे, आणि पटकन आता जेवतो आणि जायचं आहे आम्हाला पुढे। तर साताऱ्यामध्ये आता जाणार आहे आणि आता हायवेला लागलोय, चला। हॉटेलचं इंटेरियर तर खूप मस्त आहे गाईज, आता जेवण बघा, टेस्ट सांगतो मला तर जेवणमध्ये। सो गाईज बघा वेज थाली ऑर्डर केलेलं आहे, ॲक्च्युली इकडं सगळं थाली सिस्टीमच आहे, आम्ही जेवायला बसलो, या जेवायला भरपूर डिशेस आहेत, आता टेस्ट करून सांगतो कसं आहे तुम्हाला। जेवण तर एक नंबर क्वालिटी आहे आणि टेस्ट भारी आहे। प्रतीक कशी आहे टेस्ट? हां इथे भारी आहे ना। तिकडे अजय आणि बसतात, मम्मी आणि अजय दोघं जेवणार नाही, कारण की त्यांना प्रवासात सहन होत नाही। सिया बघा काय म्हणते,
चला काय जेवतो आणि पटकन निघायचं. काय आता जेवण झालेलं आहे, निघतो आता आम्ही. आता तुम्हाला सांगायची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही आलो आहे मुंबईला. आता मुंबईला पोचलोय. आता वाजल्यात बघा 4:30 आणि वाट बघतोय. थोडा वेळ आता आम्हाला इथंच बसावं लागणार आहे कारण की कारण की गाडीतनं एवढं गरम होत होतं ना, त्यामुळे बाहेर आता त्यांना मम्मीला दिदीला सगळ्यांना उलट्या झाल्या, त्यामुळं खूप गाडी सहन होत नाही त्यांना. त्यामुळे आता गाडी थांबली की जसं बाहेर आलोय कारण की वारं छान चालू आहे ना, तर बाहेर वाऱ्यात बसूया म्हटलं, गाडीत नको. आता प्रत्येकाला विचारूया, प्रत्येकाला कसं वाटतंय. फर्स्ट टाइम मुंबईला आलाय ना? हा फर्स्ट टाइम मुंबईला आलाय प्रतीक, तर कसं वाटतंय? भारी वाटतंय. मी ॲक्च्युली भरपूर वेळा आलोय, म्हणजे 2 ते 3 टाइम आलोय. कारण की पोलीस भरती मी करत होतो, त्याच्या एक्झामला ते यावं लागत होतं. परत MPSC करत होतो, त्याच्या एक्झामला पण आलो होतो मुंबईला. असं 2 ते 3 वेळा येऊन गेले मुंबईला आणि आता हे 4थी किंवा 5वी असेल, आता एक्झॅक्ट माहीत नाही मला. आणि प्रत्येकची आज पहिली बारी आहे आणि ते पण म्हणजे बाय कार. एवढं लॉंग रूटला फर्स्ट टाइम आला आहे. त्यात चांगला आणि काय म्हणजे उलट्या आल्यासारखं झालं ना एवढ्या लांबच्या प्रवासानं. तुला पण त्रास आहे? नाही म्हणजे कधी कधी होते, कधी कधी. हा कधी म्हणजे आत्ता वाजले 5 बघा आणि आम्ही मस्तपैकी चहा पिऊन आलो. इकडे एक शॉप भेटला आम्हाला, तर कडक चहा, पहाटेचा चहा पिऊन आलो. तर काय तुम्ही म्हणत असाल की एवढ्या लवकर का आलो आहे? कारण की लहान मुलं असल्यामुळं प्रवास आपण हळूहळू केला. काही गडबडीत करून काय उपयोग नाही, कारण की लहान मुलं आहेत, थांबावं लागते. आम्ही लवकर निघलो आणि लवकर पोचवले. कार्यक्रम आहे, अरे तुम्हाला सांगायचं विसरलं, एका इव्हेंटसाठी आपण आलेलो आहे मुंबईला आणि तो इव्हेंट असणार आहे दुपारी, त्यामुळं आम्ही लवकर आलो आहे. आणि आता थोड्या वेळात हॉटेल ओपन होईल, तर आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि फ्रेश होऊन इव्हेंटला निघणार आहोत. आहेत ना मॅम? तर गाईज फायनली हॉटेल ओपन झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण चालले बघा. सगळेजण आळसावल्यात आणि पटकन जाऊन आता आराम करायचा सगळ्यांना. तर गाईज फायनली हॉटेल ओपन झालेलं आहे. आता वाजल्यात 6 आणि आता आम्ही जातो, चेक इन करतो. हां, चेक इन करतो आणि फ्रेश होतो. थोडा आराम पण करतो कारण की सगळेजण दमल्यात प्रवासात.